नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संगपाल गव्हांदे, शिंदे सरांचे कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आपण रोटेशनल मोशन हा चॅप्टर कंटिन्यू करतो आहे. तिथे आजचं आपलं लेक्चर असणार आहे बघा. आजचं आपलं लेक्चर स्टार्ट असणार आहे थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. ओके, अतिशय महत्त्वाचे दोन आपल्याजवळ थेरम असणार आहेत. एक परपेंडिक्युलरचा असणार आहे आणि एक कशाचा असेल तुमच्याजवळ, पॅरललचा असेल. ओके, तर सर्वप्रथम आपण इथे पॅरलल थेरम बघतोय, थेरम ऑफ पॅरलल ॲक्सिस. तर आता पॅरलल म्हटल्याच्यानंतर आपल्याला सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माहिती असायला पाहिजे की जी कन्सेप्ट असणार आहे पॅरललची ती कशा प्रकारची असेल. तर दोन कुठले असणार तुमच्याजवळ, नॉन इंटरसेक्टिंग लाईन जे असतात त्याला आपण काय म्हणून ओळखतोय, तर पॅरलल म्हणून ओळखतोय आपण त्याला. ओके, तर बघा इथे आपल्याजवळ काय दिलेलं आहे, एक थेरम आहे, अतिशय महत्त्वाचा थेरम असणार आहे. व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे. ॲज इट इज जसं तसं तुमच्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, दिलेलं आहे. ओके, तर बघा आपल्याला काय केलेलं आहे, एक कुठली तरी आपण काय केलेलं आहे, एक रिजिड बॉडी घेतलेली आहे. कुठल्याही विदाऊट एनी शेप असणार आहे अशा प्रकारची एक बॉडी आपण तिथे घेतलेली आहे. आणि तिथं काय बघायला मिळतं आपल्याला, हे जे असेल बघा, जवळजवळ तुम्हाला थेरी एकदम स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी दिलेली आहे. इन ऑर्डर टू अप्लाय धिस थेरम टू अ ऑब्जेक्ट वी नीड टू ॲक्सिस पॅरलल टू इच अदर विथ वन ऑफ देम पासिंग थ्रू द सेंटर मास ऑफ द ऑब्जेक्ट. दोन आहेत बघा, एक काय दिलेलं आहे आपल्याजवळ, हा बघा, हा आहे एक एम पी आणि दुसरा काय आपल्याजवळ ए बी आहे. दोन ॲक्सिस आहेत, दोनचे दोन्ही ॲक्सेस एकमेकांना कसे आहेत, ते पॅरलल कंडिशनमध्ये आहे. आणि हा जो आपल्याला ए बी दिसतोय हा कुठून गेलेला आहे, तर हा सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट, हे कुठली तरी आपण बॉडी घेतलेली त्या बॉडीच्या सेंटरमधून तो पास झालेला आहे. आणि जो दुसरा आहे बघा, तो काय असणार आहे, तर साईडनं आपण कुठून तरी काय केलेलं आहे, पास केलेला आहे. तर इथे आपल्या रिलेटेड टर्म काय असणार आहे, तर ही जी बॉडी आहे या बॉडीचं जे मास असणार आहे, त्या बॉडीचं मास किती घेतलेलं आहे आपण, यम घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर बघा एम ओ पी दिसते आपल्याला, हा जो ॲक्सिस आहे बघा, हा ॲक्सिस असणार आहे कशामधून पास होतोय तो, तर ओ या ठिकाणून पास होतोय तो. आणि ॲक्सिस जो ए सी बी पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द मास सी आहे बघा, कुठून सीमधून पास होतोय. त्याच्यानंतर बघा, जे दोन पॅरलल ॲक्सिस आहेत तुमचे, एक आहे एम ओ पी आणि दुसरा आहे तुमचा ए सी बी. या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण कशाने डिनोट केलेलं आहे, तर एचने आपण डिस्टन्स डिनोट केलेलं आहे. आणि जर बघितलं तर एच म्हणजेच काय असणार आहे तुमचं, सी ओ हे अंतर आहे. ओके, हे बघा, हे इथून पासून इथपर्यंत जे अंतर असणार आहे ओ सी किंवा सी ओ, हे जे किती आहे तुमचा एच दाखवलेलं आहे आपण. त्याच्यानंतर बघा, एक आपण कुठला तरी पॉईंट घ्यायचा आहे आपल्या मनाने त्या बॉडीवरती. डी या ठिकाणी आपण काय केला, एक पॉईंट घेतला. तो पॉईंट असणार आहे, त्या पॉईंटचं जे मास असेल, तर त्या पॉईंटचं जे मास असणार आहे, होल बॉडीचं मास जर यम असेल, तर तिथे एक जो पॉईंट असणार आहे त्या पॉईंटचं मास काय बघायला मिळतं आपल्याला, डी एम असेल. ओके, काय असणार आहे त्याचं मास, डी एम असेल. बघा, कन्सिडर अ मास एलिमेंट डी एम लोकेटेड ॲट द पॉईंट डी. ओके, परपेंडिक्युलर टू द ओ सी फ्रॉम पॉईंट डी इज अ डी एम. ओके, त्याच्यापासून काय करायचं आहे, एक परपेंडिक्युलर आपल्या इथे टाकलेला आहे आपण. हा जो परपेंडिक्युलर दिसतोय आपल्याला, हा परपेंडिक्युलर टाकला कुठं, तर या ओ सी लाईनवर आपण त्याला परपेंडिक्युलर टाकलेला आहे. ओके, हा अशा प्रकारचा. तर बघा, ही जे आहे डी एन म्हणा, डी एन म्हणून होऊ शकतो. मोमेंट ऑफ एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द ॲक्सिस ए सी पी. ए सी बी असणार आहे कुठे आपल्याजवळ, ए सी बी ही जी लाईन आहे, याचा जो हा मोमेंट ऑफ एनर्जी आहे तो आपण काय कन्सिडर केला, आय सी कन्सिडर केलेला आहे. ओके, जी आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे मोमेंट ऑफ एनर्शिया. मोमेंट ऑफ एनर्शिया असतो आपल्याजवळ काय असेल, मोमेंट ऑफ एनर्शिया जर आपण बघितलेला असेल तर मोमेंट ऑफ एनर्शियाचा काय फॉर्म्युला तुमच्याजवळ, मोमेंट ऑफ एनर्शियाचा फॉर्म्युला आहे बघा, आय इज इक्वल टू राहतो तो काय, यम इंटू आर स्क्वेअर राहतो. ओके, म्हणजेच आता इथे असणार आहे मास इंटू डिस्टन्सचा काय असणार आहे तुमच्याजवळ, स्क्वेअर. अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण तिथे बघत असतो. आता इथे बघा मग काय असणार आहे, इथे दाखवलेले तुम्हाला जे डिस्टन्स आहे, मास तर आपल्याला माहिती आहे, आता मास काय झालेला आहे, डी एम झालेला आहे. आणि डिस्टन्स ओ पासून जर डिस्टन्स बघितलं तर एक डिस्टन्स आपल्याला ओ डी मिळतं आहे आणि दुसरं डिस्टन्स कुठलं मिळतं आहे आपल्याला, सी डी मिळतं आहे. ओके, दोन प्रकारचे डिस्टन्स आपल्याला बघायला मिळतील. डायग्राम बघू शकता आपण. हे बघा, एक आहे ओ डी आणि दुसरं काय असणार आहे तुमच्याजवळ, सी डी असणार आहे किंवा डी सी म्हणायचं आहे. आता मग तिथे काय असणार आहे, आय सी साठी जर घेतला आपण तर याच्यामध्ये बघा डिस्टन्स काय आहे तुमचं,
मास असणार DM आणि डिस्टन्स किती आहे आपल्याजवळ, तर हे CD किंवा DC म्हणू शकतो आपण. ओके, हे डिस्टन्स असणार आहे. हा त्याचा मोमेंट ऑफ एनर्जी झाला IC ओके. त्याच्यानंतर बघा दुसरा मोमेंट ऑफ एनर्जी कोणाचा असणार आहे, याचा असेल. आता याचं जर आपण बघितलं तर याचं डिस्टन्स काय दिसतंय आपल्याला, याचं डिस्टन्स काय बघायला मिळतं तुम्हाला तिथे, तर ते डिस्टन्स असणार आहे बघा हे अशा प्रकारचं. ओके, हे डिस्टन्स आहे. मग याचं काय असणार आहे, IO मोमेंट ऑफ एनर्जी असणार आहे डिस्टन्स स्क्वेअर इंटूमध्ये मग असणार आहे मास. ओके, आता बघा इथे काय असेल, आपण त्याला सॉल्व करू शकतो की आपल्याजवळ जर IO घेतलेला असेल तर काय तो इंटिग्रेशन ऑफ DOचा स्क्वेअर असणार आहे. ओके, इंटूमध्ये DM ॲज इट इज. आता बघा तुमच्याजवळ DO काय आहे, DO म्हणा किंवा काय असणार आहे OD आहे. इथे जर आपण बघितलं तर हा आपल्याला काय दिसतोय तिथे, तर एक तुम्हाला राईट अँगल ट्रँगल दिसणार आहे बघा. हा अशा प्रकारचा काय बघायला मिळेल आपल्याला, राईट अँगल ट्रँगल असणार आहे. अशा प्रकारे इथे राईट अँगल ट्रँगल झालेला आहे. हा जो OD आहे, OD काय येणार आपला हायपोटेनियस येणार. मग हायपोटेनियस म्हटल्यानंतर काय असेल तुमच्याजवळ इथे हायपोचा स्क्वेअर काय असणार आहे, पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्हाला मिळणार आहे ODचा स्क्वेअर म्हणजे हायपोचा स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे इथे ON प्लस काय असेल तुमचा DNचा स्क्वेअर. ओके, तर बघा आपण तिथे पायथागोरसचा प्रमेय आपण तिथे वापरलेला आहे त्या ट्रायंगलला, राईट अँगल ट्रायंगलला. त्याच्यानुसार ही व्हॅल्यू आपल्याला तिथे मिळते DOची व्हॅल्यू. ओके, आता हे लिहिल्याच्या नंतर बघा आपण काय करू शकतो तिथे हा जो इज इक्वल टू बघा इथे जे व्हॅल्यू आपल्याजवळ असणार आहे काय लिहू शकतो आपण त्याला, परंतु तुमच्याजवळ बघा काय असणार इज इक्वल टू DN. बघा कुठे DN ॲज इट इज आणि त्याच्यानंतर काय तुमच्याजवळ NO आहे. ओके, NO म्हणा किंवा ON म्हणा. इथे मी त्याला सॉल्व करण्याचा हे करतो आहे बघा. इंटिग्रेशन आपण घेऊया. इंटिग्रेशन इथे असेल तुमच्याजवळ DNचा स्क्वेअर आणि प्लस NO काय आहे तुमच्याजवळ, NOची व्हॅल्यू बघा काय असणार आहे, ON म्हणा किंवा NO याची व्हॅल्यू घेऊया. ती व्हॅल्यू काय असणार आपल्याजवळ तिथे NC. ओके, काय आहे ती NC प्लस काय आहे तर COचा स्क्वेअर. ओके, बरोबर आहे ना. तर हा अशा प्रकारचा असेल बघा. इथे हा जो आपल्याजवळ ON होता, ON म्हणजेच काय असणार आहे तुमच्याजवळ कशाने बनलेला आहे तो OC प्लस काय आहे CN म्हणा किंवा NC म्हणा. मग आता इथे बघा काय असेल, इथे आपण लिहू शकतो त्याला इथे DM आहे. ओके, इथे याला आपण फॉर्म्युला लिहू शकतो कशाचा A+B. इथे जर आपल्याजवळ काय असणार आहे A+B ब्रॅकेटचा जर स्क्वेअर असेल तर काय मिळतं आपल्याला A² + 2AB प्लस काय असणार आहे B². हे अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू तिथे बघायला मिळतात. ओके, मग बघा याची काय होणार आहे, इथे जर लिहिलं आपण तर इज इक्वल टू असणार आहे इंटिग्रेशन. इथे लिहू शकता तुम्ही ND किंवा DNचा स्क्वेअर प्लसमध्ये इथे काय असणार आहे NC स्क्वेअर प्लस काय असणार आहे 2 NC इंटूमध्ये काय राहणार तुमच्याजवळ CO आणि प्लसमध्ये काय असणार आहे COचा स्क्वेअर. ओके, आणि शेवटी काय असेल इंटूमध्ये DM. ओके, ही जी व्हॅल्यू आहे हे आलेली आहे या फॉर्म्युल्यांवरून. मग बघा इथे काय दिलेलं आहे, लिहिलेलं आपण तिथे 2NC. आता बघा काय लिहू शकतो आपण अशा प्रकारे व्हॅल्यू पुटअप केल्याच्या नंतर. आता इथे बघा नाव आपल्याला कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत 2NC. आता इथे परत मी काय म्हणणार आहे, माझ्याजवळ जो CO आहे. ओके, इथं काय आपल्याजवळ CO आहे. आता इथं बघा COची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला, COची व्हॅल्यू तिथे H दिलेली आहे. मग आपण काय करूया, जिथे जिथे CO आहे तिथे H व्हॅल्यू पुटअप करूया. इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इथे असेल NDचा स्क्वेअर प्लस असणार आहे काय NCचा स्क्वेअर प्लस तुमच्याजवळ आहे काय लिहू शकता तुम्ही तिथे NCचा स्क्वेअर इथे 2NC आणि इंटूमध्ये H आणि प्लस काय असणार Hचा स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ओके, DC² + 2NCH. आता बघा इथे तुमचा DC² ॲज इट इज आहे. आपण तिथे काय केलं 2 कॉन्स्टंट आहे, H कॉन्स्टंट आहे, सर्व गोष्टी आपण काय इथे इंटिग्रेशन सेपरेट करून घेतलं आपण पहिले. इंटिग्रेशन सेपरेट करणं म्हणजे काय असते, हा जो DM असणार आहे हा प्रत्येक टर्मला आहे इंटिग्रेशनच्या टर्ममध्ये त्याला म्हणू शकतो आपण हलावला. तर इथे बघा काय मिळणार आहे इंटिग्रेशन DC² DM प्लस 2H कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर काढला NC DM प्लस आहे H कॉन्स्टंट असल्यामुळे इथे काय करतो आपण DM झालेला आहे. ओके, आपल्याला बघा हा जो DC² आहे DC² DM म्हणजेच काय असणार आहे तो आहे तुमचा बघा इथं ठरवल्याप्रमाणे आपण इथे अंडरलाईन केलेला आहे तो काय आहे IC आहे, बरोबर ना. इथे आहे तो IC
म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कोणाचा आहे तो ACB या ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, इथे सुद्धा आपण बघू शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा इंटिग्रेशन ऑफ DM आपल्याकडे जर काय असणार आहे, इंटिग्रेशन ऑफ DX जर असेल त्याचं इंटिग्रेशन काय निघतं आपल्याजवळ x निघतोय. ओके, म्हणून आपण काय केलेलं आहे तिथे हा जो असणार आहे DM याचं इंटिग्रेशन काय काढलं तुम्ही तिथं m काढलेलं आहे. ओके, इंटिग्रेशन काय काढलं आपण m काढलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा काय आहे आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पुटअप करू शकतो आपण तिथे. NC इज अ डिस्टन्स ॲट अ पॉईंट, ही एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे. जो सेंटर ऑफ हे एवढं अंतर असणार सेंटरपासून जिथं याची जी व्हॅल्यू असणार आहे याचं जर इंटिग्रेशन आपण घेतलेलं असेल तर ऑलवेज किती राहतो तो आपल्याला 0 मिळत असतो. ओके, मग आपण जर याच्यामध्ये पुटअप केलेलं असेल बघा आय नॉट जसं तसं असणार आहे तुमच्याजवळ जसं तसं आहे इज इक्वल टू हा जो आहे इंटिग्रेशन ऑफ डिश स्क्वेअर DM हे म्हणजे काय असतं आपल्याजवळ आयशी राहतं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ॲक्सिस ACB आणि प्लसमध्ये आपल्याजवळ काय असणार आहे जो DM होता DMचं इंटिग्रेशन आपण काय काढलेलं आहे m आणि h² ॲज इट इज, आणि ही जी मधली टर्म असणार आहे याची जर व्हॅल्यू जर आपण 0 टाकलेली असेल तर ती निघून जाईल. ओके, आणि हे जे असणार आहे आय नॉट इज इक्वल टू काय मिळतं तुम्हाला आय नॉट इज इक्वल टू किंवा IO इज इक्वल टू असणार आहे IC प्लस h², हेच असणार आहे तुमचं पॅरलल ॲक्सिससाठीचा जो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असणार आहे ते. ओके, त्याच्यानंतर बघा आपल्याला नेक्स्ट जो थेरम असणार आहे, नेक्स्ट थेरम कुठला दिलेला आहे तुम्हाला परपेंडिक्युलरचा दिलेला आहे. आता परपेंडिक्युलरचा थेरम बघा काय सांगतो आहे आपल्याला, जो पॅरललचा आहे याचं काय असणार आहे परपेंडिक्युलरचा वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲक्सिस आहेत ते कसे दाखवलेले आपल्याला परपेंडिक्युलर आहेत. तर याच्यामध्ये बघा काय दाखवलेलं आहे तुम्हाला जे हे असेल कुठली एखादी रिंग असणार आहे किंवा डिस्क असणार आहे, कुठली एखादी प्लेन सीट असणार आहे ते आपल्याला दाखवलेलं आहे. बघा द थेरम रिलेटेड ऑफ द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ अ लॅमिनार ऑब्जेक्ट, एक प्लेन असणार आहे असा कुठला तरी 3 म्युच्युअल परपेंडिक्युलर कॉन्क्युरंट ॲक्सिस 2 ऑफ देम इन द प्लेन ऑफ द ऑब्जेक्ट अँड थर्ड परपेंडिक्युलर टू द ऑब्जेक्ट. ओके, हे बघा काय म्हणतंय 1-2 असणार आहे तशा प्रकारचे, आणि हा जो Z असणार आहे थर्डवाला हा काय दाखवलेला आहे तिथे परपेंडिक्युलर दाखवलेला आहे. तर सुरुवातीला तुम्ही डायग्राम समजून घेऊ शकता. तिथे हे जे असणार आहे कुठे कुठे समजा आपण बघू शकतो एखादी रिंग असणार आहे, एखादी डिस्क असणार आहे किंवा प्लेन सीट असणार आहे, तिथे अशा प्रकारची कंडिशन आपल्याला बघायला मिळेल. त्याच्यानंतर बघा इथे एक ऑब्जेक्ट दाखवलेला आपल्याला लॅमिनार ऑब्जेक्ट दाखवलेला आहे, ज्याच्यामध्ये काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे 3 म्युच्युअल परपेंडिक्युलर ॲक्सिस दाखवलेले आहे. एक आहे तुमच्याजवळ X, Y आणि काय Z असणार आहे. ॲक्सिस X अँड Y आर इन द प्लेन ऑफ द ऑब्जेक्ट वाईल Z ॲक्सिस इज अ परपेंडिक्युलर टू इट आहे. बघा हा जो Z आहे दोघांना कसा आहे तिथे परपेंडिक्युलर आपल्याला दिसतोय. अँड ऑल द कॉन्ग्रुएंट ॲट O कन्सिडर अ मास एलिमेंट DM लोकेटेड ॲट द पॉईंट P. बघा जसं आपण इथे घेतलेलं होतं पॅरलल ॲक्सिसमध्ये आपण जिथं एक कन्सिडर केला होता स्मॉल पॉईंट, एक एलिमेंट पॉईंट आपण कन्सिडर केला होता की जास्त मास किती होतं तिथे DM होतं. तसंच एक आपण P इथे कन्सिडर केलेला आहे. P कन्सिडर केल्याच्यानंतर आपल्याला जे मास असणार आहे त्याचं इथे DMच असणार आहे. आता इथून आपण जर काय केलेलं असेल याला जर कनेक्ट केलेलं असेल MP जर कनेक्ट केलेलं असेल, कारण Y ॲक्सिसपासूनचं हे अंतर मिळणार आहे आपल्याला X ॲक्सिसपासूनचं. X ॲक्सिसपासून P पर्यंतचं जे हे अंतर असणार आहे हे किती मिळेल आपल्याला Y मिळणार आहे, आणि हे जर Y असेल तर इथे सुद्धा हे Y असणार आहे. त्याच्यानंतर काय बघायला मिळेल आपल्याला, हे जर आपण डिस्टन्स असं मोजलं PN, हे PN काय असणार आहे तर ते डिस्टन्स असणार आहे तुमचं Y ॲक्सिसचं P पॉईंटपासून ते किती असेल X असणार आहे. मग आता इथे बघा हे जे आहे अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो, याला जर जोडलेलं असेल तर हा एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला तिथे मिळू शकतो. मग आपण इझिली फाइंड करू शकतो. आता हे जर X असेल तर हे सुद्धा किती आहे आपल्याजवळ X असणार आहे. मग आता मधलं किती असायला पाहिजे तर ते आपल्याला फाइंड करावं लागेल. ओके, तर बघा इथे सरळ सरळ दिलेलं आहे PM इज इक्वल टू त्याचं PNचं किती मेजरमेंट दिलेलं आहे आपल्याला Y दिलेलं आहे, PNचं आपल्याला X दिलेलं आहे. परपेंडिक्युलर फ्रॉम रिस्पेक्टिवली ऑन द ॲक्सिस X ॲक्सिस अँड Y ॲक्सिस द रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पॉईंट M फ्रॉम द X Y Z with all the will they be Y and X. तिथे बघा काय असणार आहे
सरळ सरळ इथे जर आपण एखादा ट्रँगल घेतलेला असेल तर तो ट्रँगल काय असणार आहे तुम्हाला इथे मी इथे जर समजा राईट अँगल ट्रँगल घेतलेला असेल तर हा काय बनणार आहे तुमच्या जो किंवा इथे सॉरी इथे आपण काय करू, इथे हा परपेंडिक्युलर जर टाकलेला असेल तर इथे जर आपण हे टाकला तर आपल्याजवळ काय मिळणार आहे, हे जे झेडची व्हॅल्यू असणार आहे, झेडची व्हॅल्यू कशा प्रकारे मिळते तुम्हाला, आय झेड जो असणार आहे त्याची व्हॅल्यू कशा प्रकारे काढू शकता तुम्ही, तर खाली दिलेलीच आहे म्हणा बघा, प्रत्येकाची एक व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे तिथे बघा. वाय एक्स त्याची व्हॅल्यू कशा प्रकारे मिळेल आपल्याला, रूटमध्ये काय असणार आहे ती वाय स्क्वेअर प्लस काय असणार आहे एक्स स्क्वेअर. आता कशा प्रकारे मिळत असेल ती, तर आपण बघू शकतो की इथे जर आपण काय केलेलं आहे पायथागोरसचं जर आपण थेरम लावलेला असेल तर हा काय असणार आहे तुमचा, इथे जर आपण बघितलं तर इथे काय असणार तुमचा राईट अँगल ट्रँगल तुम्हाला मिळणार आहे. आणि तिथे जर म्हटलं आपण तर झेडचा स्क्वेअर, झेड काय असेल तुमचा तिथं हायपोटेन्यूस म्हणू शकतो झेड स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे वाय स्क्वेअर आणि काय असेल एक्स स्क्वेअर असणार आहे. ओके, इफ हे ज्या गोष्टी आहेत आता एक्स वाय झेडचे जे सर्वांचे ज्या व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला झेड ॲक्सिसच्या ती काय आलेली आहे आपली रूटमध्ये. बघा इथं जर आपल्याला हे करायचं झाली याची जर व्हॅल्यू काढली आपण झेडची तर ही कशी निघणार आहे, हा बघा याचं स्क्वेअर रूट घेऊया आपण. ओके, काय घेतलं आपण तिथे स्क्वेअर रूट जर घेतलेलं असेल तर स्क्वेअर रूट घेतल्याच्यानंतर याचं असणार आहे झेड इज इक्वल टू याचं किती असणार आहे स्क्वेअर रूटमध्ये असणार आहे वाय स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर. ओके, ही अशा प्रकारची ती झेडची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. मग आता इथे मोमेंट ऑफ इनर्शिया जर वेगळ्या प्रकारचे आपण घेतलेले आहे, ॲक्सिस एक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे तुमचा आय एक्स, वाय ॲक्सिसचा असणार आहे आय वाय आणि झेड ॲक्सिसचा काय असणार आहे आपल्याजवळ आय झेड. याचे रिस्पेक्टिव्हली आहेत 3 ॲक्सिसचे 3. ओके, एक्स वाय झेड ॲक्सिस आहेत त्यांचे. तर आता बघा हा जो आहे याची व्हॅल्यू तुम्ही बघू शकता काय दिलेली आहे आय एक्सची व्हॅल्यू, कारण आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे डिस्टन्स स्क्वेअर इंटूमध्ये मास असतोय. डिस्टन्स किती आहे आय एक्सचं डिस्टन्स किती दाखवलेलं आहे आपल्याला बघा आय जो एक्स असणार आहे एक्सचं डिस्टन्स किती आहे तर हे बघा एक्सचं डिस्टन्स पी पासूनचं ते आहे वाय आणि जो तो तुमचा एक्स वाय असणार आहे वायचं डिस्टन्स पी पासूनचं किती आहे एक्स आहे. ओके, हे अशा प्रकारे आपण दाखवू शकतो तिथे आय एक्स लिहिलं आपण डिस्टन्स स्क्वेअर इंटू मास वाय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वाय ॲक्सिस तो काय असणार आहे तुमचा डिस्टन्स स्क्वेअर इंटू डी एम असणार आहे. आणि इथे बघा आता हे डिस्टन्स आपल्याला मिळणार आहे किती डिस्टन्स किती मिळालेली आहे झेडची व्हॅल्यू किती आलेली झेडची व्हॅल्यू तर झेडची व्हॅल्यू आलेली आहे बघा स्क्वेअर रूटमध्ये वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर हे अशा प्रकारची आलेली आहे. मग आता त्याची व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केलेली असेल आय झेड इंटिग्रेशन ऑफ अशा प्रकारे आपण पुटअप केलेली आहे. आणि आता इंटिग्रेशन काय करू आपण सेपरेट जर केलं तर इंटिग्रेशन सेपरेट केल्याच्या नंतर बघा आपल्याला काय मिळते आय झेड इज इक्वल टू काय असणार आहे इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम प्लस काय असणार एक्स स्क्वेअर. मग आता इथे सरळ वर दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम काय असतो आपल्याजवळ आय एक्स असणार, त्याच्यानंतर इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डी एम हे काय असणार तुमचा तर तो आय वाय असणार. आय वाय म्हणजेच काय असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट वाय ॲक्सिस, आय एक्स म्हणजेच काय तर मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट एक्स ॲक्सिस. ओके, हे जे असणार आहे काय दाखवलं मग आपण तिथे धिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. ओके, हा जो असणार आहे मग आपण सरळ सरळ काय म्हणू शकतो जो आय झेड असणार आहे की जो परपेंडिक्युलर असणार आहे कोणी परपेंडिक्युलर असेल जो परपेंडिक्युलर असणार आहे दोघांना त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू कशी असणार आहे इथे आय एक्स प्लस काय असेल आय वाय दोघांची जी ॲडिशन असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांचं मोमेंट ऑफ इनर्शिया दोघांची ॲडिशन केली तर जो परपेंडिक्युलर ॲक्सिस असेल त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला तिथे मिळून जातो आहे. ओके, तर बघा मित्रांनो हे दोनचे दोन्ही थेरम आपण काय केलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारे तिथे अभ्यासलेले आहे. तर बघा नेक्स्ट काय दिलेलं आहे बघूया. तर बघा मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपल्याला दिलेला आहे काय दिलेलं आहे आपल्याला दोन टर्म आपल्याला विचारलेले आहेत. एक काय विचारलेली आहे अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटम जी आहे आपण डिनोट करतो हमेशा कशाने यलने आणि त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती व्हॅल्यू काय असते आपल्याजवळ तिथे आर इंटूमध्ये काय असणार आहे पी आहे. आता हा पी जो असणार आहे हा काय राहतो आपल्याजवळ लिनियर मोमेंटम राहतो आणि आर जो असणार आहे तो पोझिशन वेक्टर असतो आपला ॲक्सिस ऑफ रोटेशनचा. ओके, काय काय आहे अँग्युलर मोमेंटम दाखवतो आपण यलने याची व्हॅल्यू असणार आहे आर कॉस प्री आणि हा फी जो असणार आहे फी म्हणजेच काय असणार आहे तुमचा लिनियर मोमेंटम राहते आणि आर काय असणार आहे तर आर हा पोझिशन वेक्टर असतो
तुमचा ॲक्सिस ऑफ रोटेशनपासूनचा. आणि लिनियर मोमेंटमची जर आपण व्हॅल्यू बघितली तर लिनियर मोमेंटमची व्हॅल्यू असणार आहे बघा यम इंटू व्ही असणार आहे. इथे यम म्हणजेच काय असणार आहे मास ऑफ द ऑब्जेक्ट आणि व्ही म्हणजे काय असणार आहे तर स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट किंवा व्हेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, ह्या प्रकारच्या आपल्याजवळ 2 टर्म आहेत. तर याचाच वापर करून आपल्याला काय करायचं आहे, पुढे बऱ्याचशा टर्म काय तिथे आपल्याला अभ्यासायचे आहे. तर बघा काय दिलेलं आहे आपल्याला, आपलं जे हेडिंग आहे नेक्स्ट हेडिंग बघा, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ एनर्शिया. मोमेंट ऑफ एनर्शिया आपल्याला फाइंड करायचं आहे कशामध्ये, इन टर्म्स ऑफ अँग्युलर मोमेंटम. ओके, काय दिलेलं आहे आपल्याला हेडिंग तिथे एक्सप्रेशन, पॉईंट घेऊ शकतो आपण एखादा. काय दिलेलं आहे आपल्याला, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम in terms of moment of inertia. Okay, moment of inertia, expression for angular momentum in terms of moment of inertia. ओके, याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, एक कुठली तरी आपण काय केलेली असणार आहे, काहीतरी आपण एखादी बॉडी आपण घेऊया. ओके, कुठली तरी आपल्याला माहिती आहे, एखादी जर आपल्याला कुठेही जर अशी प्रकारची काय केलेली आहे, आपण म्हणूया एखादी कशी बी एक रिजिड बॉडी दिलेली आहे एनी शेपवाली. ओके, ही सपोज आपल्याला काय दिलेली आहे, एक बॉडी दिलेली आहे. इथून काय करतोय आपण याच्यामधून, ओके, याच्यामधून काय असणार आहे, एखादी आपण एक ॲक्सिस पास करूया. ओके, अशा प्रकारचा आपण काय केलेला आहे, एक ॲक्सिस आपण त्याच्यामधून पास केलेला आहे. हा ॲक्सिस पास केल्याच्यानंतर आपल्याला काय म्हणू शकतो आपण, हा सपोज ॲक्सिस आपण काय केलेला पास केलेला आहे. इथून एखादा आपण जर याचा काय केलेला असेल आणि सेंटर जर मानलेला असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला माहिती आहेत की नंबर ऑफ पार्टिकल्स याच्यामध्ये आहेत. मग आपण काय केला, हा एखादा चूज केला, हा चूज केलेला असेल, हा चूज केलेला आहे, एखादा हा अशा प्रकारचा चूज केलेला असेल. तर इथे आपण बघू शकतो की हा एक पॉईंट आहे, हा एक पार्टिकल आहे, एखादा हा पार्टिकल असणार आहे, एक हा पार्टिकल असेल. नंबर ऑफ पार्टिकल्स आपल्याला इथे बघायला मिळतील. ओके, हे असतील. मग आता हे जर मी इथला काय केलेलं असेल, एक जर आपण इथला प्रॅक्टिकल एखादा जर पार्टिकल पकडलेला आहे तर इथे काय असणार आहे, याचा जो M1 जर असेल, याचं मास M1, तर याच्यापासून डिस्टन्स काय आहे R1 आहे. इथे जर हा पार्टिकल्स M2 असेल तर डिस्टन्स किती आहे R2 आहे. इथे जर M3 असेल तर हे डिस्टन्स किती आहे तुमच्याजवळ R3 आहे. मग फॉर एक्झाम्पल हा जर तुमचा पार्टिकल असणार आहे N असणार आहे तर याच्यापासूनचं डिस्टन्स किती असणार आहे तुमचं RN हे डिस्टन्स असणार आहे, आपल्याला इथं समजावं लागेल. ओके, हा काय असणार आहे आपला एक सेंटर असणार आहे. तर आपण शिकताना काय केलेलं आहे की जर ही अशा प्रकारची जर बॉडी असेल तर याच्यामध्ये जर सपोज हे जर आणि ही एवढं माहिती आपल्याला की ही काय करणार आहे, एक कॉन्स्टंट इथे अँग्युलर व्हेलोसिटीने असणार आहे, अँग्युलर स्पीडने काय करत राहते ती रोटेट होत असते. ओके, तर बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला आता काय करावं लागेल, प्रत्येकाचं जे असणार आहे मास आपण पकडलेला आहे, यम पकडलेला आहे, त्याच्यानंतर काय आहे त्याचे तर डिस्टन्स असणार आहे, ते डिस्टन्स काय केलेलं आहे आपण आर पकडलेला आहे. ओके, तर बघा काय काय गोष्टी आपल्याला काय काय तिथे लक्षात ठेवायच्या आहे, ही डायग्राम झालेली आहे. इथे जर मी कन्सिडर केलेलं आहे, ओके, कन्सिडर इथे काय म्हणू शकतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे जे मासेस असणार आहे, कन्सिडर द ऑब्जेक्ट बी कन्सिस्टिंग. ओके, कन्सिडर द मासेस म्हणूया आपण, कन्सिडर द मासेस ऑफ ऑब्जेक्ट मासेस ऑफ पार्टिकल. ओके, काय असणार आहेत तिथे मासेस ऑफ n पार्टिकल्स विल बी कुठल्या प्रकारचे असणार आहेत ते M1, त्याच्यानंतर काय आहे M2, M3 अप टू कुठपर्यंत असणार आहेत Mn पर्यंत असतील. ओके, त्याच्यानंतर बघा काय दाखवीन तुम्हाला, जे डिस्टन्स घेऊया काय असणार आहेत Mn पर्यंत झाल्याच्यानंतर, त्याच्यानंतर असणार आहे ॲट, काय म्हणू शकता तुम्ही ॲट
रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्स काय दिलेले आहेत आपल्याला, कुठल्या प्रकारचे डिस्टन्स आपल्याला दिलेले आहेत बघू शकता तुम्ही. कुठले डिस्टन्स आपल्याला विचारलेले आहे, जे असणार आहे M1साठी काय असणार आहे, रिस्पेक्टिव्ह म्हटल्याच्या नंतर घेऊ शकतो आपण, हा असणार आहे R1, त्याच्यानंतर काय असणार आहे R2, त्याच्यानंतर आहे R3, असा अप टू कुठपर्यंत असणार आहे Rn पर्यंत. ओके, प्रत्येक पार्टिकलचं बघा आपण काय केलं आहे, मास जे आहे M1 M2 M3, त्याच्यानंतर ज्याचं जे डिस्टन्स असणार आहे ते डिस्टन्स काय केलेलं आहे आपण R1 R2 अप टू Rn पर्यंत घेतलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्येक जो पार्टिकल आहे तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तिथे परफॉर्म करतोय विथ अ अँग्युलर स्पीड ओमेगा बट विथ द डिफरंट लिनियर. ओके, जो असणार आहे त्याची अँग्युलर स्पीड ऑफ इच पार्टिकल इथे तिथे म्हणू शकतो आपण. ओके, अँग्युलर स्पीड हिअर आपण काय लिहू शकतो तिथे, हिअर बघा काय असणार आहे हिअर अँग्युलर स्पीड. ओके, कुठली स्पीड असणार आहे, अँग्युलर स्पीड ऑफ इच पार्टिकल काय दिलेली आहे आपल्याला, इच पार्टिकल इज गिव्हन ॲज ती किती असणार आहे, ओमेगा आहे. ओके, मग आपण म्हणू शकतो काय असेल तिथे, बट लिनियर स्पीड. ओके, लिनियर स्पीड कशी असणार आहे, लिनियर स्पीड इज डिफरंट. ओके, ती कशी असणार आहे तुमच्याजवळ, डिफरंट असणार आहे. मग लिनियर स्पीड जर डिफरंट असेल तर काय लिहू शकता तुम्ही, इथे आपण लिहू शकतो वी नो दॅट, काय माहिती आहे आपल्याला, वी नो दॅट जे रिलेशन असणार आहे दोघांमधलं व्ही इज इक्वल टू काय राहतं तुमच्याजवळ आर इंटू काय असणार आहे ओमेगा, हे आपल्याला माहिती आहे. मग आता बघा हे जे आपण जर घेतलं इथे जर काय घेतलेलं असणार आहे, म्हणजेच आपण जर व्ही वनसाठी मी काय लिहिणार आहे, इथे असणार R1 ओमेगा, त्याच्यानंतर व्ही टूसाठी काय असणार आहे R2 ओमेगा. ओके, ह्या अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू मिळतील. असं करत करत आपल्याला काय असणार आहे, जो शेवट असेल आपल्याजवळ VN इज इक्वल टू काय असणार आहे RN ओमेगा. ओके, ह्या व्हॅल्यू आपल्याला तिथे मिळतील. मग बघा आपल्याजवळ जी मोमेंटम असणार आहे, इथे लिनियर मोमेंटम असेल तुमच्याजवळ, लिनियर मोमेंटम वी हॅव लिनियर मोमेंटम ऑफ इच पार्टिकल, वी हॅव लिनियर मोमेंटम फॉर इच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलसाठी इच पार्टिकल इज गिव्हन ॲज काय असणार आहे प्रत्येकाची, जे असेल तुमच्याजवळ काय असणार आहे P1 इज इक्वल टू काय आहे, P1 इज इक्वल टू V1 इंटूमध्ये काय आहे M1. ओके, त्याच्यानंतर काय असेल P2 इज इक्वल टू काय असणार आहे M2 V2. ओके, हे का लिहितो आहे आपण, कारण आपल्याला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, मोमेंट ऑफ हा जो लिनियर मोमेंटम आहे ते लिनियर मोमेंटम काय राहतं तुमचं M इंटू काय आहे V आहे. ओके, हे इथं लिहिल्याच्यानंतर बघा असं आपल्याजवळ PN असणार आहे, PN पार्टिकलचं काय असणार आहे, N पार्टिकलचं जे मोमेंटम असणार आहे लिनियर मोमेंटम ते काय बघायला मिळणार आपल्याला MN इंटूमध्ये काय असणार आहे RN असेल. ओके, मग बघा इथे दिलेलं आहे इट्स अँग्युलर मोमेंटम इज धस ऑफ द, जर तुम्हाला आता माहिती आहे काय असणार आहे, हे झालं तुमचं लिनियर मोमेंटम. अँड आता आपल्याला काय असणार आहे इथे म्हणूया आपण इट्स कुठलं अँग्युलर मोमेंटम. ओके, कुठला काढायचा आहे आपल्याला, अँग्युलर मोमेंटम जर काढायचा झाला तर अँग्युलर मोमेंटमचं आपण मगाशीच रिलेशन बघितलेलं आहे. अँग्युलर मोमेंटमचं रिलेशन तुमच्याजवळ असणार आहे कशा प्रकारचं, L इज इक्वल टू P इंटू काय होतं ते R होतं. ओके, P इंटू R होता. मग काय असणार आहे फॉर पार्टिकल असणार आहे, एका पार्टिकलसाठी काय असेल तो, जर तुम्ही L1 घेतलेला असेल L1 इज इक्वल टू असणार आहे P1 इथे R1. ओके, मग आपल्याला माहिती आहे आता Pची व्हॅल्यू तर ऑलरेडी दिलेली ना, बघा P1ची व्हॅल्यू आपल्याला हे इथे दिलेली आहे, ती पुटअप करा. मग काय मिळतं आपल्याला L1 इज इक्वल टू काय असणार आहे तिथे M1 इथे असणार आहे तुमचा V1 आणि काय मिळतं आपल्याला ओके काय मिळणार आहे
R1 मिळते. ओके, काय मिळेल आपल्याला? R1 मिळणार. ओके, मग आता हे झालं. परंतु आपल्याला परत व्हीची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे. कुठली घेतलेली आपण? ही बघा, व्हीची व्हॅल्यू काय आहे? R1 ओमेगा आहे. मग ती पुटअप करूया. ती पुटअप केल्याच्यानंतर काय मिळते? L1 इज इक्वल टू असणार आहे M1. त्याच्यानंतर V1ची व्हॅल्यू आपल्याला काय टाकायची आहे? एक वेळेस चेक करून घ्यायला लागले तर काय आहे ती? R1 इंटू ओमेगा. ओके, मग बघा हे R1 इंटूमध्ये इथं R1 ऑलरेडी आहे आणि इथे ओमेगा. ओके, काय मिळणार? ओमेगा. मग इथे L1 जो असणार आहे काय झाला? L1 इज इक्वल टू इथे M1 इथे असणार आहे R² आणि इथे ओमेगा. ओके, हे अशा प्रकारे झालेली आहे. एकाची व्हॅल्यू तिथे मिळालेली आहे R1ची. त्याच्यानंतर बघा मग हे असं जर आपण करत गेलो सिमिलरली. ओके, काय मिळणार आपल्याला तिथे? सिमिलरली आपल्याजवळ काय असेल? आपण L2साठी जर बघितला, L2साठी जर आपण बघितलेलं असेल तर L2साठी काय मिळतं तुम्हाला? बघा, हा असेल तुमच्याजवळ L2 इज इक्वल टू अशा प्रकारे तो मिळणार आहे M2 R² ओमेगा. ओके, आणि असं जे असणार आहे कुठपर्यंत तुमचा जो तुम्ही Ln इज इक्वल टू असणार आहे आपल्याजवळ Mn इथे Rn² आणि ओमेगा. ओके, तर ही अशा प्रकारे आपण तिथे व्हॅल्यू काढू शकतो. आता बघा, हा जो टोटल आपल्याला L जर काढायचा असेल तर हा जो टोटल L असणार आहे, हा टोटल L कशा प्रकारे काढू शकता तुम्ही? जो अँग्युलर मोमेंटम असणार आहे तुमचा तो कशा प्रकारे काढू शकता तुम्ही? मॅग्निट्यूड ऑफ अँग्युलर मोमेंटम इज द मॅग्निट्यूड ऑफ ऑल द अल्जेब्राइक ॲडिशन ऑफ ऑल हे अँग्युलर मोमेंटम असणार आहे. ओके, तर आपण काय करू शकतो तिथे? मॅग्निट्यूड ऑफ कोणाचं? अँग्युलर मोमेंटमचं इज गिवन बाय कशा प्रकारे असणार आहे? L इज इक्वल टू तो असणार आहे L1 प्लस L2 प्लस अप टू प्लस किती असणार आहे? Ln. ओके, या सर्वांची ॲडिशन असणार आहे. मग बघा काय मिळते तुम्हाला? L इज इक्वल टू L1 किती आहे तुमच्याजवळ? तर L1 असणार आहे M1 R1² ओमेगा प्लस L2 किती आहे? तर तो आहे M2 R2² प्लस ओमेगा प्लस अप टू प्लस किती दाखवलेला आहे आपल्याला? तर तो असणार आहे बघा Ln, सॉरी इथे Mn इथे Rn² आणि ओमेगा. ओके, मग आता कुठली याच्यामध्ये एक कॉमन आहे तर तो ओमेगा कॉमन आहे, तो कॉमन घेऊया आणि इथे काय असणार आहे? इज इक्वल टू इथे लिहूया M1 R1² प्लस इथे आहे M2 R2² अप टू प्लस प्लस इथे काय असणार आहे? Mn Rn² आणि बाहेर असणार ओमेगा. ओके, हा ओमेगा हा बाहेर जर काढला आपण तर ही आता ही पूर्णतः हे माहिती आपल्याला काय मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. परत आपल्याला सांगायची गरज नसेल. हे जे पूर्ण आहे या पूर्ण याच्या जागी आपण काय लिहू शकतो? तर त्याला लिहू शकतो मी M1 M2 M3च्या जागी एक M लिहिणार आणि R1² R2² साठी काय असणार आहे? हे असं लिहायचं आहे आणि हा जे टर्म असणार आहे काय मिळते आपल्याला? I मिळणार आहे. ओके, इथे लिहितो आपण L इज इक्वल टू काय असेल आपल्याजवळ I आणि हा इथे ओमेगा असणार आहे. ओके, हे जे असणार आहे हे तुमचं एक्सप्रेशन असेल अशा प्रकारचं जे मॅग्निट्यूड आहे अँग्युलर मोमेंटमचं. ओके, तर एक छोटासा जे डेरिवेशन असणार आहे अतिशय चांगल्या प्रकारे आपण तिथे काय केलेलं आहे? सॉल्व केलेलं आहे की जे कुठल्या हेडिंगखाली आपण बघतोय त्याला. तर ते असणार आहे बघा काय आहे? एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर बघा मित्रांनो, नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे डेरिवेशन काय ते कशासाठी रिलेटेड दिलेलं आहे? एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. टॉर्क म्हणजेच काय असणार आहे? एका प्रकारचा फोर्स आहे. टॉर्क म्हणजेच काय आहे? तर एका प्रकारचा फोर्स आहे की कुठली जर वस्तू असणार आहे, सपोज एखादी वस्तू असेल अशा प्रकारची काय असणार आहे? एखादी एक वस्तू आहे, एक वस्तू आपण घेतली अशा प्रकारची, ही वस्तू आपण घेतलेली आहे अशा प्रकारची. याला जर आपल्याला काय करायचं आहे? याला जर आपल्याला ॲक्सलरेट करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे? इथं आपण फोर्स अप्लाय करणार. जो फोर्स आपण इथून देणार आहोत तो फोर्स म्हणजेच काय असणार आहे? तर टॉर्क असणार आहे. टॉर्क एक प्रकारचा काय आहे? तर फोर्स आहे. ओके, तर टॉर्क एक प्रकारचा काय आहे तुमच्याजवळ? फोर्स असणार आहे.
तर त्याच्याशी रिलेटेड आपण काय करतो आहे, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण तिथे डिस्कस करतो आहे. ओके. तर बघा डायग्राम आहे, डायग्राम व्यवस्थित तिथे समजायला पाहिजे. डायग्राम जर समजलेली असेल तर आपण काय करू शकतो, अतिशय इझी पद्धतीने सॉल्व करतो आहे. आता इथे सर्व गोष्टी बघा तेच असणार आहेत की काय काय असतं आहे. जर एखादी आपण कुठली तरी एक बॉडी घेतलेली आहे, रिजिड बॉडी घेतलेली आहे, जी आपण इथे एक ॲक्सिस ठेवलेला आहे, त्या ॲक्सिसच्या काय करणार आहे, ती रोटेट करणार आहे. ओके. मग आता रोटेट करत असताना प्रत्येक जो पार्टिकल आहे तो सुद्धा रोटेट करणार आहे. आणि प्रत्येक पार्टिकलचा जो असणार आहे, इथे जर काय आहे आपण जो पार्टिकल आहे तुमचा M1चं डिस्टन्स असणार सेंटरपासूनचं तर किती असेल ते R1 असणार आहे. तिथे लागलेला फोर्स असणार आहे F1. R2 असणार आहे डिस्टन्स सेकंड M2 पार्टिकलचं, म्हणजे जे सेकंड पार्टिकलचं मास असणार आहे M2, आणि तिथे लागलेला फोर्स असणार आहे F2 असेल. ओके. असं कुठपर्यंत आहे, Rn पर्यंत, आणि इथला फोर्स किती असणार आपला Fn असणार. तर बघा ज्या गोष्टी आपण घेतलेल्या तीच आपण पहिले करूया कन्सिडर. काय कन्सिडर करायचं आपल्याला तिथे, कन्सिडर मासेस ऑफ पार्टिकल्स आर काय मिळणार आपल्याला, M1, त्याच्यानंतर M2, M3 अप टू काय असणार आहे Mn विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहेत परपेंडिक्युलर विथ रिस्पेक्ट टू काय असणार आहेत परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. विथ रिस्पेक्ट टू परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके. काय असेल परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार तुमचं डिस्टन्स, जे असेल R1, त्याच्यानंतर आहे R2, R3 अप टू काय असणार आहे Rn असेल. ओके. हे अशा प्रकारचं. त्याच्यानंतर बघा काय असेल, ह्या गोष्टी झाल्याच्यानंतर सर्व जे असणार आहेत आपण काय करू शकतो, इथे सर्व जे ॲक्सलरेट होणार आहेत त्यांचे जे ॲक्सलरेशन असणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशन, ते कसं असणार तिथे सर्वांचं सेम असणार आहे. ओके. इथे बघा काय असणार लिहू शकतो आपण, ऑल पार्टिकल्स परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ द सेम अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके. सेम अँग्युलर ॲक्सलरेशन असणार आहे. इथे म्हणू शकतो आपण ऑल पार्टिकल्स परफॉर्म सेम अँग्युलर ॲक्सलरेशन. कुठलं अँग्युलर ॲक्सलरेशन कसं असणार आहे तुमचं, इज सेम. ओके. अँग्युलर ॲक्सलरेशन काय असणार आहे, इज सेम फॉर ऑल पार्टिकल. सर्व जे पार्टिकल्स असणार आहेत, सर्व पार्टिकलसाठी तुमचं अँग्युलर जे ॲक्सलरेशन असणार आहे ते कसं असणार आहे, सेम असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. अँड इथे जर आपण अँग्युलर ॲक्सलरेशन कशाने दाखवतो आहे, आपण अल्फाने दाखवत असतो. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, बट जे तुमचं लिनियर ॲक्सलरेशन असणार आहे, बट विथ डिफरंट काय असणार आहे, डिफरंट काय असेल तुमचं लिनियर ॲक्सलरेशन असणार आहे, लिनियर ॲक्सलरेशन. ओके. बघा काय असेल, प्रत्येक पार्टिकल जो असणार आहे रोटेट करताना त्याचं अँग्युलर ॲक्सलरेशन कसं असणार आहे, सेम असणार आहे, परंतु जे लिनियर ॲक्सलरेशन असणार आहे ते कसं असेल तुमचं डिफरंट असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपण जे याच्या अगोदर रिलेशन बघितलेलं आहे अँग्युलर ॲक्सलरेशन आणि लिनियर ॲक्सलरेशनमध्ये रिलेशन होतं, ते काय असणार आहे तुमचं, तर ते असते A इज इक्वल टू, म्हणजेच असणार आहे लिनियर ॲक्सलरेशन इज इक्वल टू रेडियस इंटूमध्ये काय असते अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके. हे असणार आहे. म्हणजेच आपण बघा कशा प्रकारे लिहू शकतो, फॉर सिंगल पार्टिकल ते काय असणार आहे तुमचं A1 इज इक्वल टू R1 अल्फा. त्याच्यानंतर सेकंडसाठी काय असणार आहे A2 इज इक्वल टू असेल R2 अल्फा. असं कुठपर्यंत शेवटचा जो पार्टिकल असतो तुमचा AN इज इक्वल टू त्याला काय बघायला मिळेल Rn अल्फा मिळेल. ओके. हे अशा प्रकारचं असणार आहे. त्याच्यानंतर आपण जर गेलेला असेल इथे जो तयार होणारा फोर्स असणार आहे तो फोर्स कशा प्रकारचा मिळेल तुम्हाला, इथे जर हे घेतलेला आहे फोर्स जर घेतला तर फोर्स माहिती असतो आपल्याला, फोर्स काय असते तर F इज इक्वल टू फोर्स एक्सपिरियन्स. मग आपण म्हणू शकतो ही यार लिहू शकतो आपण ही यार फोर्स, जो फोर्स असणार आहे इथे जो फोर्स आहे एक्सपिरियन्स
एक्सपिरियन्स बाय कोणासाठी असणार आहे, फोर्स एक्सपिरियन्स बाय द पार्टिकल्स, वेगवेगळ्या प्रकारचे काय असणार आहे तिथे पार्टिकल्स आर, याच्यासाठी असणार आहे पार्टिकल फर्स्टसाठी किती असेल तो असणार आहे F1. F1 इज इक्वल टू काय असणार आहे एम इंटू ए म्हटल्याच्यानंतर काय असणार आहे M1 इंटू A1. त्याच्यानंतर F2साठी किती असणार आहे, तो F2साठी असणार आहे बघा, F2साठी असणार आहे M2 आणि इथे काय असणार आहे तुमचा A2. असं जे असणार आहे सिमिलरली जो तुमचा Fn इज इक्वल टू काय बघायला मिळेल आपल्याला Mn इंटूमध्ये असणार आहे An. मग आता बघा ह्यांचे जर आपण काय केलेलं असेल एच्या व्हॅल्यू तर आपल्याजवळ ऑलरेडी आहेत बघा. एची व्हॅल्यू काय आहे तुमच्याजवळ R1 अल्फा आहे, इथे आपण त्याला काय करू शकता पुटअप करू शकता. ओके, तर आता एक गोष्ट आपल्याला अजून माहिती पाहिजे, हा जो फोर्स झालेला असेल द टॉर्क एक्सपिरियन्स, आता इथे आपल्याला टॉर्क मेन बघायचं आहे, बट द टॉर्क तिथे लिहू शकता तुम्ही, बट टॉर्क असणार आहे टाऊ इज इक्वल टू काय राहतं तुमच्याजवळ F इंटू आर राहतं आहे. ओके, F इंटू काय असणार आहे आर असते नेहमी करता. मग आता ही जर व्हॅल्यू अशा प्रकारची तुमच्याजवळ असेल तर बाकीच्या व्हॅल्यू कशा प्रकारे लिहू शकतो आपण, मग असणार आहे सर्व एका एकासाठी एक्सपिरियन्स टॉर्क असेल तर तो सर्वांसाठी कसा असणार आहे याच्यावरून आपण लिहू शकतो. म्हणजेच काय असणार आहे टाऊ1 इज इक्वल टू काय असणार तुमच्याजवळ F1 R1. ओके, हे अशा प्रकारचे असेल F1 R1 असणार आहे. मग आता इथे जर आपल्याला माहिती आहे Fची व्हॅल्यू काय होती तुमच्याजवळ, इथे असणार आहे टाऊ1 इज इक्वल टू Fची व्हॅल्यू सॉरी इथे ती Fची व्हॅल्यू तुम्ही टाकून देऊ शकता. काय Fची व्हॅल्यू आहे माझ्याजवळ काय आहे M1 इंटूमध्ये काय आहे A1 असणार आहे आणि R1. ओके, हे अशा प्रकारची मिळेल तुम्हाला. मग मी काय करणार इथे माझ्याजवळ एची व्हॅल्यू आहे बघा, एची व्हॅल्यू काय आहे तुमच्याजवळ, एची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे R1 अल्फा आहे. मग तिथे जर मी पुटअप केलेली असेल तर राहिला माझ्याजवळ M1. इथे A1ची व्हॅल्यू काय घेऊया, A1ची व्हॅल्यू असणार आहे बघा R1 अल्फा. ओके, ते लिहितो आहे मी अल्फा R1 इंटूमध्ये काय आहे R1, म्हणजेच हा टाऊ असणार, टाऊ1ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला M1, इथे याचे R इंटू आर किती R1 स्क्वेअर आणि इथे अल्फा. ओके, तशाच म्हणजेच याच्यावरून आपल्याला म्हणू शकतो की हा टाऊ2 किती मिळणार आहे आपल्याला, टाऊ2 असणार आहे M2. ओके, टाऊ2 किती असणार आहे तुमच्याजवळ M2 असणार आहे आणि इथे सेम R स्क्वेअर 2 इथे अल्फा. ओके, ह्या अशा प्रकारचे असणार आहेत. आणि शेवटी जर तुम्हाला काय असणार आहे असंच जर केले तर तुमच्याजवळ शेवटी असणार आहे टाऊ1 इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला Mn, इथे Rn स्क्वेअर इथं अल्फा. ओके, हा अशा प्रकारचा मिळेल. त्याच्यानंतर बघा जर आपल्याला रिझल्टंट मॅग्निट्यूड आपल्याला तर काय काढायचं आहे टाऊ काढायचा आहे ना. मग आता काय असणार आहे नाव आपला जो टाऊ असणार आहे मेन रिझल्टंट आपल्याला काढायचा आहे, हाच फोर्स आपल्याला काढायचा. टाऊ इज इक्वल टू काय असणार आहे टाऊ1 प्लस टाऊ2 प्लस किती असणार आहे तिथे टाऊ3 प्लस अप टू प्लस शेवटी किती असणार आहे तुमचा टाऊ1 असेल. ओके, हा असणार आहे अशा प्रकारचा. तिथे आपण थोडंसं व्यवस्थित लिहूया किती असेल तो टाऊ3. ओके, याला जर लिहिलं तर मग सर्वांच्या व्हॅल्यू आपल्याजवळ आहेत. किती आहे व्हॅल्यू तुमच्याजवळ टाऊ1ची, हे बघा M1 R स्क्वेअर. ओके, हे अशा प्रकारची आहे तुमच्याजवळ व्हॅल्यू. तर काय लिहू शकतो आपण तिथे, हा झालं तुमचा काय टाऊ1. इथे लिहितो आहे मी काय आहे टाऊ इज इक्वल टू व्यवस्थित लिहितो थोडं खाणे. इथे आहे टाऊ इज इक्वल टू काय टाऊ1ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस किती असणार आहे टाऊ2ची व्हॅल्यू M2 R2 स्क्वेअर अल्फा प्लस अप टू प्लस ते असणार आहे Mn, इथे असणार आहे Rn स्क्वेअर इथं अल्फा. ओके, मग सर्वांमध्ये अल्फा कॉमन आहे, त्याला कॉमन घेऊया आपण. तो कॉमन घेतल्याच्या नंतर काय मिळतं आपल्याला, हे जे राहिलेलं आहे M1 R1 स्क्वेअर अल्फा प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस इथे काय असणार आहे प्लस अप टू प्लस इथे असणार आहे Mn Rn स्क्वेअर आणि अल्फा काय निघाला कॉमन. आता ही गोष्ट जर आपल्याला माहिती आहे, ही काय तुमचा मोमेंट ऑफ एनर्जी आहे, जो क्वेश्चन दाखवता तुम्ही आयने दाखवता I इंटू अल्फा असणार आहे. ओके, तर हे आपलं काय असणार आहे त्याचे डेरिवेशनचं फायनल आन्सर असणार आहे, एक्सप्रेशन असणार आहे.
मोमेंट ऑफ इनर्शियाशी रिलेटेड असणार आहे. ओके, हे अशा प्रकारचं एक आपलं रिलेशन होतं दाखवलेलं टाऊ. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कोणाशी रिलेटेड दाखवायचं होतं, एक्सप्रेशन होतं फॉर टॉर्कसाठी, जे की कोण इन द टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या टर्ममध्ये आपल्याला काय फाइंड करायचा होता, तिथे टॉर्क फाइंड करायचा होता. ओके, तर अशा प्रकारचं एक छानसं डेरिव्हेशन आपलं इथं संपलेलं आहे. तर बघूया नेक्स्ट डेरिव्हेशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट डेरिव्हेशन आपल्याला आहे रोलिंग मोशन. ओके, तर रोलिंग मोशन म्हणजे काय असणार आहे, कुठली जर एखादी काय असणार आहे व्हील असेल, डिस्क असेल, जर ती सर्क्युलर फिरत असेल तर ती काय असणार आहे, रोडवर जर चालत असेल एखादं व्हील तर तिथे काय असणार आहे, हे जे रोलिंग मोशन म्हणतो आहे आपण. ओके, आता रोलिंग मोशन जर असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचं मोमेंटम इनर्शिया असणार आहे तर काय असेल तुमचा आय असणार आहे. ओके, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, आय असेल. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या रिलेटेड टर्म तुम्हाला तिथं सापडणार आहेत. त्या कुठल्या कुठल्या असणार आहेत, पहिली म्हणजे काय असेल, व्ही असणार आहे, ही असेल लिनियर स्पीड असेल ज्याची सेंटर ऑफ मास. त्याच्यानंतर आर काय असणार आहे, रेडियस ऑफ द बॉडी असणार आहे. त्याच्यानंतर जी ओमेगा आहे, ओमेगा काय मिळणार आपल्याला, अँग्युलर स्पीड मिळणार आहे. आणि अँग्युलर स्पीडचं आपल्याला रिलेशन माहिती आहे की हे कशा प्रकारचं असतं. तर ओके, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर हे जे यम असणार आहे, यम काय राहील तुमच्याजवळ, तिथे मास ऑफ द बॉडी राहणार. आणि हा जो के आहे, के काय असतं तुमच्याजवळ, रेडियस ऑफ गायरेशन. इथे माहिती आहे आपल्याला, जर आर असेल तर तुमचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळतं आपल्याला, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. परंतु जर के असेल तर काय मिळतं आपल्याला, आर इज इक्वल टू काय असणार आहे, एम केचा स्क्वेअर. ओके, हे अशा प्रकारे. आता बघा, आपल्याला काय दिलं आहे, कधी पण जर एखादी वस्तू असणार आहे ती रोलिंग मोशन जर परफॉर्म करत असणार आहे तर तिथे दोन प्रकारच्या एनर्जीज तिथे फॉर्म होतात, तिथं पजेस होतात. एक असणार आहे रोटेशनल आणि दुसरी कुठली असणार आहे, ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल म्हणजेच कशी असणार आहे, सरळ. आणि रोटेशनल कशी असणार आहे, तिथे सर्क्युलरमध्ये. ओके, आणि आपल्याला आता इथे बघा, मग आपल्याजवळ तिथे काय असेल, जर एखादी मोशनमध्ये वस्तू असेल तर तिची जी कायनेटिक एनर्जी आपण कन्सिडर करतो आहे, ती जी कायनेटिक एनर्जी असणार आहे, अशामध्ये ज्यावेळेस कुठं एखादी वस्तू रोलिंग मोशनमध्ये असणार आहे, रोलिंगमध्ये मोशनमध्ये असताना तिथे दोन प्रकारच्या एनर्जीज, तिथे कायनेटिक एनर्जी तिथे काय असणार आहे, पजेस होणार आहेत, तयार होणार आहेत. त्या म्हणजे कुठल्या, एक असणार रोटेशनल आणि दुसरी कुठली असणार आहे, ट्रान्सलेशनल. आणि टोटल जर कायनेटिक एनर्जी तुम्हाला फाइंड करायची असेल तर आपल्याला त्या जर दोन एनर्जी तयार झालेल्या आहेत, रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल, दोघांची काय करावं लागेल, तिथे ॲडिशन करावी लागणार आहे. ओके, मग आता आपल्याला हे असणार आहे, रोटेशनल जी आहे किंवा ट्रान्सलेशनल असणार आहे, दोघांचे आपल्याला काय असणार आहे, तिथे व्हॅल्यू माहिती आहे. रोटेशनल असल्याच्यानंतर तिथे अँग्युलर असणार आहे आणि ट्रान्सलेशनल म्हटल्याच्यानंतर किती असणार आहे, लिनियर असणार आहे. एवढाच फरक असणार आहे. मग बघा काय असेल, टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग तिथे फाइंड करू शकतो आपण. काय लिहितो आहे, टोटल काय आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग. मग रोलिंगची जी कायनेटिक एनर्जी असणार आहे इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, काय मिळणार आहे, ट्रान्सलेशनल एनर्जी. ओके, कुठली एनर्जी असणार आहे, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लसमध्ये दुसरी एनर्जी कुठली आहे तुमच्याजवळ, प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, हे अशा प्रकारे आपण तिथे लिहू शकतो. मग आता काय असणार आहे, रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल काय असेल तर इथे म्हणू शकतो आपण, ही आहे आपली टोटल ई इज इक्वल टू, इथे लिहिणार 1/2 काय असेल, यम व्हीचा स्क्वेअर. इथे प्लस काय असणार, 1/2 मास म्हणजेच काय असतं तिथे एनर्शिया. आणि इथे काय असेल, व्ही काय असणार तुमची, अँग्युलर व्हेलोसिटी असणार आहे, तिथे लिहू शकतो आपण व्ही स्क्वेअर. आता बघा इथे सेम काय असणार आहे, ती सेम व्हॅल्यू आपण तिथे बाहेर काढू शकतो. काय लिहिणार, 1/2 बाहेर. आणि इथे काय असेल तुमच्याजवळ, इथं लिहू शकतो आपण, कारण आयची जी व्हॅल्यू आहे, वर इथंच दिलेली आहे, आयची व्हॅल्यू आहे एम के स्क्वेअर आहे, तिथे तुम्ही लिहू शकता, काही अडचण नाही. जसं तसं लिहून घेऊया पहिले, यम व्ही स्क्वेअर प्लसमध्ये इथे काय आहे, 1/2 प्लस, एकच मिनिट, इथे प्लस 1/2 आयची व्हॅल्यू किती आहे, इथे बघा किती आहे ती, आय इज इक्वल टू एम के स्क्वेअर आहे. म्हणजेच इथे मी आयच्या जागी काय पुटअप करणार आहे, एम केचा स्क्वेअर. आणि इंटूमध्ये ओमेगाची व्हॅल्यू तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, ही इथं दिलेली आहे, काय आहे ती, स्क्वेअर असेल तर इथे मिळणार आपल्याला व्ही स्क्वेअर अपॉन काय असणार आहे, आर स्क्वेअर. ओके, मग आता इथे काय करू शकता तुम्ही,
ज्याच्यामधून जे बाहेर निघतं आहे आपल्याला ते आपण बाहेर काढू शकतो. काय बाहेर निघणार आहे, इथून 1/2 यम व्ही स्क्वेअर आपण बाहेर काढू. इथे बघा व्ही स्क्वेअर आहे, हे सर्व बाहेर आल्याच्यानंतर काय असेल 1/2 हा यम, इथं व्ही स्क्वेअर, इथं बघा व्ही स्क्वेअर बाहेर इथे 1 राहतो आहे, इथे 1/2 बाहेर आलेला आहे, यमसुद्धा बाहेर आलेला आहे. आणि इथून इथे काय मिळणार आपल्याला, केचा स्क्वेअर अपॉन काय असेल आर स्क्वेअर. ओके, हे अशा प्रकारे असणार आहे. इट मस्ट बी, हे असेल तुमचं काय, ही असेल तुमची टोटल कायनेटिक एनर्जी असणार आहे. हे असणार आपली काय टोटल कायनेटिक एनर्जी असेल इन द रोलिंग मोशन. ओके, तर तिथे छोटासा एक आपला हे होता तिथे डेरिवेशन, ते तिथं संपलेलं आहे. तर बघूया. तर बघा काय दिलेलं आहे मित्रांनो. नेक्स्ट डेरिवेशन आपल्याला कशा प्रकारचं आहे, लिनियर ॲक्सलरेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. लिनियर ॲक्सलरेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की काय राहतं, ए राहतो. ओके, अँड स्पीड व्हाईल प्युअर रोलिंग डाऊन अँड अ इन्क्लाइन प्लेन. ओके, काय करायचं आपल्याला तिथे, ॲक्सलरेशन त्याचं फाइंड करायचं आहे आणि त्याची काय फाइंड करायची आपल्याला, स्पीड म्हणजे व्ही फाइंड करायचा आहे. दोन गोष्टी आपल्याला तिथे फाइंड करायच्या आहे. एक असणार आहे स्पीड, ज्याला आपण व्ही म्हणणार आहोत, आणि दुसरी गोष्ट काय फाइंड करायची आपल्याला, लिनियर ॲक्सलरेशन. ओके, हे असणार आहे अशा प्रकारची रोलिंग. इथे एक वस्तू आहे जिच्यासाठी काय दिलेलं असणार आहे आपल्याला, ही जी वस्तू आहे, हे जे ऑब्जेक्ट आहे, याचं काय असेल आपल्याजवळ मास जे असणार आहे ते किती असेल, यम असेल. आणि याची रेडियस जी असणार आहे ती रेडियस आपल्याला किती दिली असणार आहे, रेडियस आपल्याला दिली असेल आर. ओके, हे दिलेलं असताना आता बघा काय सांगते तिथे, कुठे जर असणार आहे इथे रोलिंग मोशन जर तिथे परफॉर्म करत असेल एखादा ऑब्जेक्ट, तर तिथे काय दिलेलं आहे, जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असणार आहे ही इथे ज्यावेळेस सुरुवातीला इथे आहे, याची इनिशियल व्हेलोसिटी असणार आहे किती, 0 असणार आहे. इनिशियल व्हेलोसिटी 0 असेल म्हणजेच त्याची पोटेन्शियल एनर्जी याच्यामध्ये असणार आहे. ज्यावेळेस आपण काय करणार आहोत, तिला सोडून देऊ, इथून इथे रोल करायला सुरुवात होईल, जी पोटेन्शियल एनर्जी आहे तीच कन्वर्ट होणार आहे कशामध्ये, तर कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस ही काय करणार आहे, इथून परफॉर्म करणार आहे, तर तिथे दोन प्रकारच्या एनर्जीज काय असणार आहेत, रोटेशनल असणार आणि ट्रान्सलेशनल असणार आहे, तिथे परफॉर्म करणार आहे. ओके, म्हणजेच तुमची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, ती असणार आहे ट्रान्सलेशनल एनर्जी प्लस काय असेल, रोटेशनल एनर्जी. ओके, हे अशा प्रकारे ती कन्वर्ट होणार आहे. त्याच्यानंतर बघा मग आपण काय करू शकतो, तिथे लिहू शकतो अशा प्रकारे, जर काय असणार आहे, जी पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट जर होत असेल तुमची, तर काय लिहू शकता तुम्ही तिथे, बघा पोटेन्शियल एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, ट्रान्सलेशनल, ओके, ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस काय असणार आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ओके, हे चॉकदरसुद्धा बघितलेलं आहे आपण की जर इथून सुटलेली असेल तर काय असणार आहे, ट्रान्सलेशनल प्लस रोटेशनल जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती याच्यामध्ये कन्वर्ट होईल. ओके, मग आपण लिहू शकतो काय असणार आहे, हा जो पोटेन्शियल एनर्जी आहे याचं आपल्याला माहिती आहे काय राहतं, mgh असणार आहे. आता त्याच्या अगोदर बघा थोडंसं आपण डायग्रामला बघूया. हे जे असणार आहे हे आपलं काय असेल, एवढं डिस्प्लेसमेंट असणार आहे किंवा डिस्टन्स असणार आहे. त्याच्यानंतर ही हाईट असणार आहे, इथे तयार होणारा जो अँगल असणार आहे तो किती आहे, थिटा आहे. मग थिटाचा फॉर्म्युला आपल्याला इथे जर आपण काय केलं, 90 डिग्रीचा अँगल जर घेतला असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू बघा कशा प्रकारची मिळते आपल्याला. साइन थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, अपोजिट साईड अपॉन, अपोजिट साईड आहे एच आणि अपॉनमध्ये काय असणार आहे, हायपोटेन्यूज तो आहे एच. मग हा एच इकडे आल्याच्यानंतर काय मिळतं आपल्याला, यस इंटू साइन थिटा इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, एच मिळतं आहे. ओके, तर बघा एचची व्हॅल्यू असणार आहे ती अशा प्रकारे तुम्हाला मिळू शकते तिथे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, हा जो आहे ट्रान्सलेशनल एनर्जी आपण याच्या अगोदर बघितलेली ती काय असणार आहे, या दोघांची जी ॲडिशन होती इथे बघू शकता आपण लगेच, ही जी ॲडिशन आहे ट्रान्सलेशनल आणि दोघांची, ही अशा प्रकारे व्हॅल्यू तिथं आपण फाइंड केलेली आहे. तीच जर व्हॅल्यू आपण काय केली, इथे जर पुटअप केलेली असेल तर काय मिळतं आपल्याला, 1/2 इथे यम व्ही स्क्वेअर आणि आतमध्ये काय राहिलेलं आहे तुमच्याजवळ, ते असणार आहे 1 प्लस केचा स्क्वेअर अपॉन आहे आरचा स्क्वेअर. आता बघा आपलं जे एम असणार आहे ते एम आपलं पहिले काय असेल, इथे हे तर आपण काढू शकत नाही, इथे व्ही काढू शकतो आपण इझिली. इथे जर मी व्ही काढायचा असेल मला, तर मी काय करणार आहे, डायरेक्टली इथे जर आपल्याला सरळ सरळ असं दिसते की या साईडला एम आहे, या साईडला एम आहे, एम तुमचा काय होणार, कॅन्सल होऊन जाईल. मग हे जे आहे ही जे टर्म असेल हे 2 इथं अपॉनमध्ये आहे, इथं आल्यावर कुठं जाईल तो मल्टिप्लायमध्ये जाईल. ओके, कुठे जाणार आहे तो मल्टिप्लायमध्ये जाईल आणि ही जे टर्म आहे पूर्ण हे डिवाईडमध्ये जाईल. म्हणजेच तुम्हाला काय असणार आहे, अशा प्रकारे लिहू शकतो आपण
हा असेल तुमचा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 इकडे आल्याच्यानंतर काय असणार आहे 2GH आणि हे पूर्ण टर्म अपॉनमध्ये जाईल प्लस इथं के स्क्वेअर अपॉन काय आहे आर स्क्वेअर. मग आपल्याला फक्त काय आहे व्ही पाहिजे, स्क्वेअर रूट घ्या. इथे व्ही स्क्वेअरचा स्क्वेअर रूट असणार व्ही आणि हे जे पूर्ण टर्म असणार आहे हे काय जाईल तुमची 2GH अपॉनमध्ये असणार आहे 1 प्लस केचा स्क्वेअर अपॉन इथे आर स्क्वेअर. ओके, ही अशा प्रकारे तुमची काय आहे स्पीड असणार आहे. हे आपण काय फाइंड केलेली आहे, स्पीड फाइंड केलेली आहे. लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हलिंग अलॉंग द प्लेन इज काय दिलेलं आहे आपल्याला तिथे यस. हा जो एसची व्हॅल्यू आहे बघू शकतो आपण तिथे. आपण याच्या अगोदर सुद्धा दाखवली की तो यस असणार आहे. याची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर ती काय असते तर ती असणार आहे बघा. इथून आपल्याला ही मिळू शकते. यसची व्हॅल्यू जर फाइंड करायची असेल तर काय आहे यस इज इक्वल टू हा साईन आहे एच अपॉन काय लिहू शकतो तुम्ही साईन थिटा. ओके, हे अशा प्रकारे असेल. मग आता बघा व्हेलोसिटी आहे. व्हेलोसिटी जर तिथे फाइंड होत असेल ड्युरिंग दिस डिस्टन्स द लिनियर व्हेलोसिटी हॅज इन्क्रीज फ्रॉम 0 टू व्ही. सुरुवातीला तुमची जी लिनियर व्हेलोसिटी होती आपण पहिली डिस्कस केलं ती 0 असणार आहे आणि नंतर इन्क्रीज होत ती व्हीवर जाऊन पोहोचलेली आहे. मग आता अलॉंग तिथं जर आपण ॲक्सलरेशन जर ए पकडलेलं असेल, लिनियर ॲक्सलरेशन ए पकडलं तर व्हेलोसिटी वगैरे असणार इनिशियल आणि हे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक रिलेशन माहिती आहे. ते कशा प्रकारचं रिलेशन आहे तुम्ही लिहू शकता. तिथे आपण काय करू शकतो इन्फॉर्म करू शकतो त्याला की वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला जर फॉर्म्युला आपण घेतलेला असेल तर तो असतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू असणार आहे यू स्क्वेअर प्लस 2AS. ओके, मग आपल्याला काय काढायचं आहे ए काढायचं आहे. आपण याला इकडे घेऊन येऊया. इकडे जर याला काढलं तर ते काय मिळतं आपल्याला 2AS इज इक्वल टू असेल व्ही स्क्वेअर मायनस काय आहे यू स्क्वेअर. ओके, मग आता एसची व्हॅल्यू तर आपण बघा इथे काय काढलेली आहे एच अपॉन साईन थिटा. मग इथे मी काय करणार 2A अपॉनमध्ये काय असणार आहे एच अपॉन साईन थिटा. ओके, एच अपॉन काय आहे साईन थिटा इज इक्वल टू काय आहे व्ही स्क्वेअर. ओके,